नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा या बाजार समिती संदर्भातील आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं कांदा मार्केट बंद त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। कांदा व्यवहार ठप्प झाले आहे, कशामुळे झाले आहे, काय कारण आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प, बाजार समिती संपामुळे कोट्यावधीची उलाढाल ठप्प। आणि या ठिकाणी बघू शकता नाशिक राज्यातील बाजार समितीच्या राज्यस्तरीय परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे समित्याच्या अडचणी समजून न घेता निघून गेल्याने निषेधार्थ सोमवारी राज्यातील बाजार समिती पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील 15 बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले आहे। कांद्याचे सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीसह अन्य बाजारातही कांद्याचे व धान्याचे व्यवहार पूर्णतः बंद होते। भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ असणारी नाशिक बाजार समिती केवळ सुरू होती आणि भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकच्या लासलगाव येथे भाजीपाल्याचे लिलाव पार पडले। या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी काळ्या फिती लावून लिलाव करण्यात आले। राज्य कृषी पणन मंडळ आणि राज्य बाजार समिती संघाच्या वतीने या ठिकाणी पुणे येथे अलीकडेच या ठिकाणी आयोजित परिषदेत पणन मंत्री अब्दुल सत्तार हे बाजार समितीच्या भेडसावले प्रश्न ऐकून न घेताच निघून गेल्याने आक्षेप आहे। पणन मंत्र्यांनी बाजार समितीचे प्रश्न ऐकून न घेण्याची वादग्रस्त भूमिका घेतली। या निषेध करण्यासाठी राज्यभर बंद पाळण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आल्याचे मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वैत हिरे यांनी सांगितले। सोमवारी या ठिकाणी बंदमुळे जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये सहभागी झाल्यामुळे सर्व व्यवहार भांडवली थंडावले होते। लासलगाव बाजार समितीत उपबाजारात कांदा धान्य लिलावाचे व्यवहार बंद होते। सध्या बाजार समितीत प्रतिदिन 10,000 क्विंटल आवक होते। दैनंदिन उलाढाल ही 3 ते 4 कोटी रुपये असते। ही उलाढाल पूर्ण थांबली आहे। लासलगावसह जिल्ह्यातील अन्य बाजार समितीमध्ये कामकाज बंद असल्याने या बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले। सुमारे या ठिकाणी बघितलं 100 कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाजे वर्तवले जात आहे। धन्यवाद। लाईक महाराष्ट्र भेटूया पुढे होतो प्रश्न म्हणजे महाराष्ट्र धन्यवाद।